तर हे गाईज गुड मॉर्निंग सर्वांना. असं बघू शकता बाबू आपल्या इथे बसलेला आहे आणि दीदी गेले आहे स्कूलला. सो दीदी पण आता येईल एक दीड तासानंतर, कारण की आता 12 वाजल्यात. 12 नाही वाजले अजून. आणि इकडे आता स्वयंपाक चालू आहे. तर झालेलं आहे भाजी आणि बाबूचा नुसता रडाचा काम. त्याचा मतलब का मलाच घेऊन बस तू. आणि इकडे बघा बाबू हाय कर गाईजला, हाय कर. तो बाबूला पानतापट ठेवले, त्याचा आंघोळ करायचं बाकी आहे. तो पहिले त्याची आंघोळ करून घेते ना, मग भेटते तुम्हाला. सो गाईज इथे बघू शकता जिग्गूशेत आंघोळ करून आणि जेवण सुद्धा करून मोकळा आहे. आणि इकडे बघा टीव्ही बघतो. जशांक जशांक अय आता बघणारच नाही का. जशांक बाबू ए बघ गाईज बघ. ए फॉर आ बी फॉर सी फॉर डी फॉर ई फॉर हाती एफ फॉर नाही बोलत. एफ फॉर नाही बोलत तो. आता एवढ्या स्टॉप झाला नाही तर बोलतो मस्त पैकी. ए बायकर गाईडला आता आपले प्लँकीज दे. दीदी आल्यावर भेटू आपण. असं दीदी बोल. दीदी तेव्हा बनीचे जा. बाय गाई. गाईज तुम्ही बघू शकता दीदी आले. गुड आफ्टरनून कर. हाय. किती मज्जा केली आज. न्यू ड्रेस घालून घेते दीदी, कारण की आज होती क्रिसमस पार्टी. सो बघू शकता दीदीचा लुक. दाखव ग किती मज्जा केली. आमची नाही हा तिकडची मज्जा होती का. सेकंड दिवस मग नाचली का तू. डान्स केला. उद्या बी स्कूल माहित आहे का तुला. सगळे पोरांवर सुट्टी आहे. तर तुम्ही डान्स दिला तुमचा स्कूल. 2 दिवस उद्या बी परवा सॅटर्डेला बी स्कूल, कारण संडेला दीदीचं ॲन्युअल डे फंक्शन आहे. गाईस पण आता असं आठवायला लागलं नुसतं. हा गाईस मला काय दाखवू. मला काय भेटलं. काय भेटले. ॲन्युअल डेचे कपडे बघू कसे आहेत कपडे. सो वेल 3 वाजता स्टार्ट होणार आहे. तर बघू शकता पहिलेच कपडा घाण दिसतो. बघू या दीदीचा कपडा बघू येतं किती गंदा दिसत. बघू सगळे पोरांना असंच भेटलं. हा जेवढं पण त्यांना भेटलं. वाले पोरांना स्कर्ट माझा कपडा भेटला. तुम्हाला येऊ दिले का. आमच्या पोरांना आमचं बाईचं ना त्यांना असं पिंक वाला असं भेटले. ब्लॅक वाली पॅन्ट नाही एक टाय. पोरांचं एकदम घाण एकदम. मग टीचर बोलले की या करायला धुवायला नाही इस्त्री करायला. मग टीचर बोलले ॲन्युअल डेची पहिले तेल तुमचं. चालेल तेल नाही लावलं. चालेल. मग टीचर बोलणार आपण जेव्हा ॲन्युअल डेला जाणार तेव्हाच कपडा घ्या. तेव्हाच वापर द्यायचं ना. आज दीदीची हेअरस्टाईल घेतली साधी. दाखव दीदी. आणि बघू शकता किती टोमॅटो गती लाल लाल झाले तुझे. डॅडी कुठे गेले. इकडे क्लासला सुट्टी आहे. इकडे बघा साड्या. याचा काहीतरी बलतात चालू असतं. नको दाखवू. जरा काय तुम्हाला नंतर भेटतो. बाय कर बाबू. बाय. सगळे जायचं. मम्मी बनवायला आहे बर्फीची पण पनीरवाली. पनीर 30 रुपयात आणले.
इकडे बघा दीदी रोज असा एवढा भात फेकले त्यावे दाखव. सो गाईज इथे मी कलाकंद बनवायला घेतले ना. कम से कम 1 लिटरच्या जास्त दूध टाकले याच्यात मी. तर बघू शकता आता किती मलाई अशी जमा झाली. कधीपासून मी ठेवलेला तुम्हाला दीदीने दाखवलं असेल. 15-20 मिनटं जास्त झाले. आणि थोडासा दूध याच्यातसुद्धा आहे. वेगवेगळं मी पनीर बारीक करून ठेवले. सो आपण आता तो पनीर याच्यात टाकूया. इकडे बघा मस्ती स्वतः पुरा पनीर आपण याच्यात टाकला. बघू शकता याचं टेक्स्चर कसं आलं. सो अजून याच्यात साखर मीठ टाकली नाही. साखर टाकल्यावर तो मस्तपैकी होईल. गाईज कलाकंद मी पहिले पण बनवलेला 2 ते 3 वेळा. छान झालता. फर्स्ट टाइम मी गणपतींना बनवलेला आमच्या तेव्हा पण मस्त झालता. त्याच्यावर परत एकदा बनवलेला 2. गाईज आता याच्यात आपण साखर टाकूया. ज्याला जेवढा गोड लागतं त्याप्रमाणे टाकायचं. चांगलं एवढी जास्त होईल. आता आपण मिक्स करून घेऊया. साखर टाकल्यावर बघा मस्त एकदम दिसून येतं. आता याला अजून 10-15 मिनटं शिजवून घेऊया आपण. तोपर्यंत मी कपडे वाळत सुकायला टाकतात ते वाळत टाकून येते. मस्तीत सुकायला टाकतात ना मग ते वाळत टाकून येते. तोपर्यंत होईल आपल्या इथे. गाईज आपली बर्फी आता बघू शकता ऑलमोस्ट डन होत चालले. तर त्याच्यात आपण टाकूया कंडेन्स मिल्क. तो थोडाच आहे. चम्मच टाकून टाकायला लागेल. तर चला पहिले मी याला टाकून घेते. अरे तुम्हाला दाखवायचा होता तर कंडेन्स मिल्क पण टाकतो आपण. तो पहिले मी टाकून घेते याच्यात. सो गाईज आपण पूर्ण कंडेन्स मिल्क टाकले होते म्हणजे नंतर शिजायचं. मी थोडं दूध टाकून याच्यात टाकलेले आहे. तर अजून आता याला थोडं आटूया. मग सेट करायला ठेवूया. सो गाईज इथे आपली बर्फी डन आहे. बर्फी बोला कलाकंद बोला जे बोलायचं असेल ते. ते बघू शकता मस्त आता पॅनने मस्त सोडलेलं आहे. एखादी मी आपल्या डिशला घी लावून घेतलं आहे. सो त्याला आता आपला कलाकंद आहे तो याच्यात टाकूया. बघू शकता मस्तपैकी. तुम्हाला याच्यावरती काय सजावट करा टाकायचं असेल तर टाकू शकता. पिस्ता बदाम. सो बघूया मी पण काहीतरी टाकते. आता एकदा अशीच आपण सेट करायला ठेवूया. मग डायरेक्ट संध्याकाळीच काढूया. फ्रीजमध्ये ठेवते मी आता. ओके डन. सो गाईज तुम्ही बघू शकता की ते बारीक असे बदामाचे काप केलं. सो याच्यावरती टाकूया आपण. सो मस्तपैकी आता आपण याला सेट करायला ठेवूया. सो सगळ्यांना चालेल ये. सो चला बाबू बी रडतो. सो हे गाईज संध्याकाळ झालेली आहे आणि आज काय झोपायला भेटला नाही. कारण की दीदी असली ना का दीदी बाबूला उठवतेच. आता झोपाचा टाईम हिला सांगितलं झोप तर बाबूला पकडून झोपली जेणेकरून तो उठला. आता त्याला घेतलं पेज. इकडे बघा अवतार बघा कसा केले. आणि इकडे बघा यो एक. मला आज काय दोघाही झोपून नाही दिला ना. आता उद्या पण स्कूल आहे जी. हिने डान्स घेतले म्हणून हिला उद्या पण जायचं आहे आणि सॅटर्डेला सुद्धा जायचं आहे. दोन्ही दिवस जायचं आहे आणि बाकीच्या पोरांना 4 दिवस सुट्ट्या आहेत. आता शुक्रवार शनिवार रविवार ना सोमवार. हिला फक्त सोमवारी सुट्टी भेटेल कारण की रविवारीचं ॲन्युअल डे फंक्शन आहे. सो 3 वाजता दिले टायमिंग.
इथून 3 वाजता निघायला लागेल आणि साहेबाला पण नाही हाल लागेल, कारण नाही नेला तर इथं तमाशा घालतो, कारण कोणतं राहणार नाही तो. आता नाटक आय गाईज कर, गाईजला आय कर. जसा हाय गाईज कर. पक्का बडबड करायला लागतं याला. तर चला गाईज, पहिले बाबूला आपले पेज पाजून घेते, मग पुढच्या कामाला लागूया आपण, आखरी भाजी वगैरे. तर जरा नंतरच भेटूया. सो हे गाईज, इथे माझ्या भाकरी वगैरे सर्व भुजून झालेले आहेत, बघू शकता. आणि इथे दूध तापत ठेवले, यावी आणले भरपूर वाटाणे, 1 किलो असतील, तर ते पण सोलून घेतले. बघू शकता मी आपला कलाकून जाऊन फ्रीजमधून आणलेला आहे. तर त्याला आता मी कट करून बघते. बघा पहिले मी कट करते ना, मग भेटते तुम्हाला. गाईज इथे मी आपला मस्त कलाकण कट केलेला आहे. इकडे आपला दूध सुद्धा उकळलेला आहे. त्याला एक पीस काढते मी आणि खाऊन बघते कसं आहे. बनवू देता. एक नंबर. दीदीला बी आपलं नेतं, दीदीला भरवते. दीदी खाऊन बघ कसं लागतं. फ्रीज मधून काढले ना, एवढी थंडी वस्तू म्हणा. ते बघ कसे झाले. कसे झाले. एक नंबर, एक नंबर झाले गाईज. साहेब आले ना, साहेबांना बी देऊ आपण, साहेबांचं बी रिॲक्शन घेऊ. खूप टेस्टी बनवल्या वस्तू चांगली झाली का बरं वाटतं. तर चला ठेवते फ्रीजमध्ये, साहेब आल्यावर देऊ. जिथे मी वाटाणा आणि बटाटे ठेवले, बटाटे मोठे ठेवलेत, कारण की दीदीला माझ्या अशीच बटाटे लागतात अशी भाजी केल्यावर, कारण ती वाटाणे खात नाही. त्याच्यानंतर एक केले गवार बटाटे यांच्यासाठी. बाबूचं सुद्धा जेवण रेडी आहे. आणि दीदी बघू शकता इथे काय खात आहे, खापरा. सो आता ऑलमोस्ट सर्व काम झालेलं आहे, खाली पोरांच्या आंघोळी करायचे बाकी आहेत, बाबूला माझे जेवण भरवायचं बाकी आहे. पेर बघा किती घातली यावी, सर्व क्लीन पण करायला लागेल. अशी टी व्ही लावून द्यायला लागते. तर त्याला नंतर भेटूया आपण. तिथे बाबूची आणि डॅडीची मस्ती चालू आहे. बाबू बघू शकतो कसा बसले आणि इथे आपली दीदी झोपलेली आहे. तर त्यांना आपण आजच्या ब्लॉगचा एंड इथेच करूया. जर आजचा आमचा ब्लॉग आवडला असेल, ब्लॉगला कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. बाय बाय.